निफ्टीमध्ये रॅली चालू होणार आहे का? जर होणार आहे, तर असे ते कोणते सेक्टर आहेत, ज्यामध्ये आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी मिळणार आहे? असे ते कोणते कोणते सेक्टर आहेत, जे आपण अव्हॉइड केले पाहिजेत? या सर्व गोष्टींची खात्री तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हा सर्वांचं लाईफ सेलर हबमध्ये मी सुहास पडमलकर स्वागत करतो. पुढे जाण्या अगोदर डिस्क्लेमर. आपण आजच्या या वीकली मार्केट ॲनालिसिसमध्ये स्टॉक मार्केटबद्दल ज्याही गोष्टींची चर्चा करणार आहोत, त्या सर्व फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन पर्पजसाठीच आहेत. कुठेही आपण बाय किंवा सेल रिकमेंडेशन देत नाहीये. ॲज अ ट्रेडर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की रिसर्च प्रत्येक ट्रेडचा केला पाहिजे. तुम्ही जरूरत पडेल तिथे सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट केलं पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना आपलं कॅपिटल लॉस होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं पूर्ण अभ्यास करूनच स्टॉक मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ज्याही गोष्टी करणार आहोत, त्या फक्त आणि फक्त तुमचं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन वाढवण्यासाठीच आपण ह्या गोष्टी करणार आहोत. चला तर आजच्या वीकली मार्केट अपडेटला सुरुवात करूया. आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स, कमोडिटीज, इंडियन मार्केटचा परफॉर्मन्स आणि इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स. यासाठी आपण वापरणार आहोत आपला आवडता टॉप डाऊन अप्रोच, ज्यामध्ये 4 स्टेप्स असतात. पहिली स्टेप जी असते, जी सॅटेलाइट व्ह्यू, ज्यामध्ये आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहतो. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण पाहतो इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स, ज्याचं नाव आहे हेलिकॉप्टर व्ह्यू. तिसरी स्टेप म्हणजेच एरियल व्ह्यूमध्ये आपण इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. चौथी स्टेप म्हणजे मायक्रोस्कोपिक व्ह्यू, ज्यामध्ये एकदा जर का आपल्याला बुलिश सेक्टर कोणते आहेत हे माहीत झालं, बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर माहीत झालं, तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या सेक्टरमध्ये जाऊनच आपण बाईंगसाठी बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक आपण सिलेक्ट केले पाहिजेत. तर चार्ट ओपन केल्यानंतर हमेशा आपल्याला एक गोष्ट भिडसावत असते, ती म्हणजे चार्टवरती नक्की पाहायचं काय. तर प्रो ट्रेडरचं जे सिक्रेट आहे, ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. प्रो ट्रेडर्स हमेशा चार्ट ॲनालिसिस करत असताना या 7 गोष्टींचा ते वापर करत असतात. तर हमेशा चार्टवरती प्राइस, पॅटर्न, व्हॉल्यूम, मोमेंटम, व्होलॅटिलिटी, सेंटिमेंट आणि टाइम सायकल याबद्दलच सिग्नल फाइंड आउट करण्याची आपली क्षमता आपण वाढवली पाहिजे. प्राइसमध्ये पाहिलं पाहिजे की प्राइस हायर आहे, हायर लो फॉर्मेशन बनवत आहे की लोअर आहे, लोअर लो फॉर्मेशन बनवत आहे. पॅटर्न कोणता बनत आहे. व्हॉल्यूम प्राइसला सपोर्ट करतोय की सपोर्ट नाही करत आहे. मोमेंटम आहे की नाही. मार्केटमध्ये प्राइस ॲक्शनमध्ये स्पीड आहे का साइडवेज मार्केट आहे. हे आपण एक मोमेंटम इंडिकेटरचा वापर करून फाइंड आउट करू शकतो. व्होलॅटिलिटीमध्ये आपल्याला जज करता आलं पाहिजे की ट्रेडिंग करण्यासाठी व्होलॅटिलिटी जेवढी मार्केटमध्ये जास्त असते, तेवढं आपल्याला त्याचा फायदा होतो. कमी व्होलॅटिलिटी असेल तर आपल्याला साइडवेज चॉपी मार्केटमध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज भेटत नाहीत. तर त्यासाठी आपण बॉलिंजर बँडचा वापर आपण करत असतो. सेंटिमेंट काय आहे मार्केटमधलं, आज सध्या टाइम सायकल काय चालू आहे, हेही आपल्याला विचारामध्ये घेतलं पाहिजे. ट्रेंड आयडेंटिफिकेशन हा दुसरा महत्त्वाचा घटक चार्ट ॲनालिसिसमध्ये असतो. आपण आपल्या ॲनालिसिसमध्ये मंथली चार्ट, वीकली चार्ट आणि डेली चार्टचा वापर करतो. हे तिन्ही चार्ट आपल्याला लाँग टर्म ट्रेंड, मीडियम टर्म ट्रेंड आणि शॉर्ट टर्म ट्रेंड रिस्पेक्टिव्हली दाखवत असतात. तर जसं आपण मगाशी पाहिलं की मार्केटमध्ये स्पीड मोमेंटम आहे का, की मार्केट साइडवेज मूव्हमेंट करत आहे, हे आपल्याला माहीत करून घेण्यासाठी आपण जो इंडिकेटर वापरतो त्याचं नाव आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, म्हणजेच RSI. आपल्यासाठी अनकन्व्हेन्शनल अप्रोच आपण आपल्या ॲनालिसिसमध्ये फॉलो करतो. म्हणजेच ज्यावेळेस RSI 60 लेव्हलच्या वरती ट्रेड करत असतो, त्यावेळेस आपल्याला तो बुलिश झोन असतो. ज्यावेळेस RSI 40च्या खाली ट्रेड करत असतो, त्यावेळेस आपल्याला तो बेरिश झोन असतो आणि जेव्हा RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड करत असतो, त्यावेळेस तो झोन आपल्यासाठी साइडवेज मूव्हमेंटचा झोन आपण मानत असतो. दुसरा घटक म्हणजे व्होलॅटिलिटी मेजरमेंटसाठी आपण बॉलिंजर बँडचा वापर करतो. यामध्ये 3 बँड असतात, अपर बँड, मिडल बँड, लोअर बँड. मिडल बँड जो असतो तो नॉर्मली SMA 20 मूव्हिंग एव्हरेजला दर्शवत असतो. तर पिक्चरमध्ये पण दाखवल्याप्रमाणे ज्यावेळेस अपर अँड लोअर बँड एकदम नॅरो रेंजमध्ये ट्रेड करत असतात, त्यावेळेस आपल्याला ट्रेडिंग अव्हॉइड केली पाहिजे आणि ज्यावेळेस अपर बँड आणि लोअर बँड
एक्सपांड व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आपण ट्रेडिंगसाठी अपॉर्च्युनिटी फाइंड आउट केली पाहिजे आणि ट्रेडमध्ये एंटर झालं पाहिजे. तर आपण आपल्या टॉप डाऊन ॲनालिसिसला सुरुवात करूया. त्यामध्ये आपण पहिली स्टेप पाहणार आहोत म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स लक्षात घेणार आहोत. डाव जोन्स USA मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. कम्प्लिटली आपल्याला ऑल टाइम हायच्या जवळ मार्केट ट्रेड होताना पाहायला भेटतंय. कम्प्लिटली बुलिश मार्केट आहे. नासडॅक मंथली RSI 60च्या वरती, विकली 60च्या आणि 40च्या रेंजमध्ये आहे. तर विकली चार्टवरती आपल्याला टाइम करेक्शन होताना पाहायला भेटतंय. थोडंसं साइडवेज मार्केट विकली चार्टवरती झालेलं आहे. S&P 500 मंथली चार्ट 60च्या वरती ट्रेड होतोय RSI मध्ये आणि विकलीवरती RSI 40-60च्या रेंजमध्ये. तर विकली चार्टवरती आपण प्राइस ॲक्शनमध्ये पाहू शकतो की विकली चार्टवरती प्राइस ॲक्शन ही साइडवेज झालेली आहे. थोडंसं टाइम करेक्शन चालू आहे हे आपल्याला इथे दर्शवतं. डॅक्स जर्मनी मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये. क्लिअरली थोडंसं विकली चार्ट हे साइडवेज झोनमध्ये आलेले आपल्याला वर्ल्ड मार्केटमध्ये पाहायला भेटत आहेत. हँगसेंग हाँगकाँग मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. म्हणजेच लॉंग टर्म आणि मिडियम टर्म ट्रेंड हा आपल्याला साइडवेज काम करत असताना आपल्याला इथे दिसतोय. तैवान मंथली RSI 60च्या वरती, मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. परंतु विकलीवरती प्राइस ॲक्शनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला थोडंसं प्राइस ॲक्शनमध्ये करेक्शन चालू असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. त्यामुळं एशियन मार्केटमध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी विकली ट्रेंड थोडासा वीक झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. शांघाय कंपोजिट चायना अगेन मंथली 40-60च्या रेंजमध्ये RSI आहे आणि विकलीवरती 40च्या खाली म्हणजे बेरीज झोनमध्ये RSI गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर चायनाचं मार्केट एशियन मार्केटमध्ये फार वीक झालेलं मीडियम टर्मवरती आपल्याला पाहायला भेटत आहे. कॅक फ्रान्स मंथली विकली RSI 40-60च्या झोनमध्ये ट्रेड होत आहे. क्लिअरली मार्केटमध्ये कुठेही जास्त स्पीड आपल्याला मोमेंटम पाहायला भेटत नाहीये. युरोस्टॉक्स मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI 40-60च्या मध्ये आहे, परंतु 60च्या जवळ आहे. थोडंसं विकली चार्टवरती करेक्शन होत असताना आपल्याला दिसतोय, पण ओव्हरऑल अंडर करंट जो आहे तो बुलिश आहे. US डॉलर इंडेक्स अगेन मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनवरती सुद्धा आपल्याला कम्प्लिटली साइडवेज मुवमेंट चालू असलेली आपल्याला पाहायला भेटते. FTSE UK मंथली चार्ट RSI अबोव्ह 60 लेवल, विकलीवरती 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली जरी ऑल टाइम हायच्या जवळ मार्केट ट्रेड होताना आपण पाहतोय, परंतु विकलीवरती प्राइस ॲक्शनमध्ये करेक्शन चालू असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. कॉस्पी साऊथ कोरिया मंथली RSI 60च्या वरती, विकली बिटवीन 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली मिडियम टर्म ट्रेंड हा साइडवेज झालेला आहे. अगेन एशियन मार्केटमधलं हे दुसरं मार्केट विकली टाइम फ्रेमवरती वीक झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. गिफ्ट निफ्टी मंथली विकली दोन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये आहेत. क्लिअरली गिफ्ट निफ्टी ही साइडवेज मुवमेंट करत असताना आपण पाहतोय. निके जापान मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. विकली चार्टवरती प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला थोडंसं प्राइस ॲक्शनमध्ये प्राइस करेक्शन झालेलं आपण पाहू शकतोय. तर पुढे जाता बघावं लागेल की विकली चार्ट कसे पॅन आउट होत आहेत. कमोडिटीजमध्ये गोल्ड मंथली चार्ट RSI हा 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. विकलीवरती बेरीज झोनमध्येच म्हणजेच 40च्या खाली RSI ट्रेड होताना आपल्याला दिसतोय. अवॉइड केलं पाहिजे. सिल्वर सेम मंथली RSI 40-60च्या रेंजमध्ये, विकली RSI 40च्या खाली ट्रेड होताना आपण पाहतोय. अगेन अवॉइड. कॉपर मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये पण टुवर्ड्स 60 जवळ आहे. त्यामुळं कॉपरची पोझिशन गोल्ड आणि सिल्वरच्या कंपॅरिझनमध्ये स्ट्रॉंग आहे. क्रूड ऑइल मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये, क्लिअरली साइडवेज मुवमेंट क्रूडमध्ये होताना आपल्याला दिसते. परंतु मागच्या वीकमध्ये क्रूडमध्ये आलेली तेजी थोडंफार कन्सर्न निफ्टीच्या रॅलीमध्ये येऊ शकते. कारण की 82-83च्या रेंजमध्ये क्रूड ट्रेड होताना आपण पाहतोय. क्रूडची प्राइस वाढणं म्हणजे ग्लोबल इकॉनॉमीसाठी हे चांगलं नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या इंडियन इकॉनॉमीलाही हे थोडंसं रॅली
करण्यामध्ये इंडियन मार्केटला अडचण आपण म्हणू शकतो येऊ शकते. USD INR अगेन नॉट गुड, प्राइस राईज होताना आपण पाहतोय. तर USD स्ट्रेंथ मिळवणं म्हणजेच इंडियन रुपी वीक होतोय, हे ही इंडियन मार्केटच्या दृष्टिकोनातून हे फायद्याचं नाहीये. तर अशा वेळेस जे एक्सपोर्ट करणारे सेक्टर आहेत इंडियामधून त्यांना फायदा होतो आणि जे इम्पोर्ट करणारे सेक्टर आहेत त्यांच्यासाठी USD ला ताकद येणं आणि इंडियन रुपी डिप्रिशिएट होणं हे कुठे ना कुठे थोडंसं आपल्याला त्रासदायक आहे. आणि पुढे जाता निफ्टीच्या रॅलीमध्ये आपल्याला हे दोन घटक, क्रूड ऑइलची प्राइस वाढणं आणि USDची ताकद वाढणं, हे आपल्या इकॉनॉमीसाठी पुढे जाता चांगल्या गोष्टी नाही आहेत. तर बघावं लागेल इंडियन मार्केटमध्ये जर रॅली चालू व्हायची असेल तर ह्या दोन गोष्टी आपल्याला सपोर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. तर ओव्हरऑल आपण ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं की एक्सेप्ट एशियन मार्केट सर्व मार्केटमध्ये अंडर करंट स्ट्रॉंग आहे, मोमेंटम आहे, बुलिश मोमेंटम आहे. परंतु एशियन मार्केट वीकली टाइम फ्रेमवरती फार वीक होताना आपण पाहतोय. आता आपण पाहूया टॉप डाऊन अप्रोच मधली दुसरी स्टेप म्हणजेच हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स आपण इथे पाहणार आहोत. निफ्टी 50 जसं आपण चार्टवरती पाहू शकतो, मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होताना आपण पाहतोय. क्लिअरली निफ्टीमध्ये साइडवेज मुवमेंट होत असताना आपल्याला दिसते. मंथली चार्टवरती आपण पाहू शकतो निफ्टी एक वाईड रेंजमध्ये अडकलेली आहे. विकलीवरती सुद्धा प्राइस ॲक्शनमध्ये कुठेही आपल्याला तेजी दिसत नाहीये. प्रिव्हियस स्विंग हायच्या खालीच निफ्टी ट्रेड होताना आपण पाहतोय. आणि डेली चार्टवरती सुद्धा आपण पाहू शकतो की निफ्टीमध्ये स्ट्रॉंग रॅली आपल्याला दिसत नाहीये. तर आता पुढे जाता जोपर्यंत निफ्टी प्रिव्हियस स्विंग हायला क्रॉस करून वरच्या बाजूला क्लोज देत नाहीये, तोपर्यंत आपल्याला बुलिश व्ह्यू बनवणं निफ्टीमध्ये थोडंसं कठीण आहे. सध्या तरी अंडर करंट आपला साइडवेज टू बुलिश साईडला आहे. परंतु पुढच्या आठवड्यामध्ये आपण कमीत कमी ट्रेड करणं हे फायद्याचं ठरेल. कारण की आपल्याला पुढचा आठवडा हा डिसिसिव्ह आठवडा ठरणार आहे. एकतर मार्केटमध्ये रॅली चालू झालेली आपण पाहू शकतो किंवा फॉल्स ब्रेकआउट जो होऊ शकतो. चान्सेस आहेत की निफ्टीमध्ये रॅली येऊन टिकते की नाही, की तो रॅली परत फिझल आउट होऊन तो फॉल्स ब्रेकआउट आपल्याला मिळतोय. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला पुढचा आठवडा हा डिसिसिव्ह ठरणार आहे. त्यामुळे आपण कमीत कमी ट्रेड पुढच्या आठवड्यात केले तर ते आपल्याला फायद्यात पडेल. कारण की मार्केटमध्ये कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच ट्रेड करणं हे ट्रेडरच्या फायद्याचं असतं. त्यामुळं सध्या तरी मार्केट मेक ऑर ब्रेक ह्या सिच्युएशनवरती आहे. त्यामुळं आपण वेट अँड वॉच करून थोडंसं ट्रेडिंग कमी करून आपण प्रॉपरली कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच आपण नंतर आपली पोझिशन आणि डायरेक्शन आपण प्लॅन केली पाहिजे. सेन्सेक्स सेम लाईक निफ्टी मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साइडवेज मुवमेंट सेन्सेक्समध्ये पण आपल्याला पाहायला भेटते. आता टॉप डाऊन अप्रोचमधली तिसरी स्टेप आपण पाहणार आहोत म्हणजेच एरियल व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स आपण अभ्यास करत असतो. पहिलं म्हणजे निफ्टी बँक मंथली, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. तर क्लिअरली मिडियम टर्म, लॉंग टर्म ट्रेंड हा साइडवेज निफ्टी बँकमध्ये आपण पाहतोय. डेलीवरती थोडंसं RSI 60ला क्रॉस करून वरच्या बाजूला गेलेलं आहे. डेलीवरती थोडंसं मोमेंटम पिकअप होताना आपण पाहतोय. जर का बँकिंग सेक्टरमध्ये ब्रेकआउट झाला आणि तो सस्टेन झाला तर हे इंडियन मार्केटसाठी म्हणजे निफ्टीसाठी फायद्याची गोष्ट ठरेल. तर निफ्टी बँक हा आपला लीडिंग सेक्टर पुढे जाता आपण पाहू शकतो. परंतु आपल्याला बघावं लागेल की इथे जो हा रेझिस्टन्स आहे, हा रेझिस्टन्स बँक निफ्टी वरच्या बाजूला क्रॉस करून सस्टेन झाला पाहिजे. जर झाला तर पुढे जाता आपल्याला निफ्टीला रॅलीमध्ये सपोर्ट करेल हे आपल्याला कन्फर्म होईल. निफ्टी PSU बँक अगेन तिन्ही RSI मंथली, विकली, डेली 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साइडवेज मुवमेंट आहे PSU बँकमध्ये. निफ्टी फार्मा मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 60च्या वरती आहे म्हटलं तरी चालेल. क्लिअरली फार्मा सेक्टर हा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर आहे इंडियन मार्केटमध्ये. तर बाईंग साईडला जर काम करायचं असेल तर फार्मा सेक्टरमधून आपण अपॉर्च्युनिटीज आणि स्टॉक्स फाइंड आउट केले पाहिजेत. निफ्टी फायनान्स
मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साइडवेज मार्केट आहे. जोपर्यंत ब्रेकआउट होऊन सस्टेन होत नाही तोपर्यंत यामध्ये काम करणं अवॉइड केलं पाहिजे. निफ्टी रिॲलिटी मंथली RSI 40-60च्या रेंजमध्ये, डेली विकली 60च्या वरती ट्रेड होत आहेत. क्लिअरली रिॲलिटीमध्ये थोडीशी रॅली आपण चालू झालेली पाहू शकतो शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्ममध्ये. तर आपल्याला बघावं लागेल की पुढे जाता थोडंसं करेक्शन होऊन आपल्याला रिॲलिटीमध्ये अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे मिळत आहेत. परंतु सध्या तरी रिॲलिटी सेक्टरला आपण आपल्या रडारवरती ठेवलं पाहिजे. रिॲलिटीमध्ये थोडंसं मोमेंटम बिल्डअप होताना आपल्याला रिसेंट वीकमध्ये पाहायला भेटतंय. निफ्टी IT मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साइडवेज मार्केट आहे. निफ्टी ITमध्ये आपण विकली चार्टवरती इथे पाहू शकतो की क्लिअरली प्राइसमध्ये आणि RSI मध्ये डायव्हर्जन झालेला आपण विकली चार्टवरती पाहू शकतो. तर हे बुलिश डायव्हर्जन्स आहे, कारण की प्राइसचा जो लो आहे तो RSIचा लो नाहीये. जर आपण RSIचा लो पाहिला तर इथे आहे आणि प्राइसचा लो जो आहे तो या ठिकाणी आहे. त्यामुळं तिथं डायव्हर्जन आहे आणि हे कुठे ना कुठेतरी एक आपल्याला बुलिश सिग्नल IT मध्ये देतोय. तर आपण सध्या तरी असं म्हणू शकतो की IT सेक्टरचा जो बॉटम होता तो बॉटम बनताना आपल्याला इथे थोडंसं सिग्नल भेटत आहेत. तर पुढे जाता लक्षात ठेवलं पाहिजे की IT सेक्टरमध्ये आपल्याला एक नवीन सेक्टर उभारताना ITच्या रूपामध्ये भेटू शकतो. कारण की मंथली चार्टवरती जरी आपण ह्या कॅन्डल पाहिल्या तर ग्रीन कॅन्डलने पूर्णतः मागच्या महिन्यातल्या कॅन्डलला आहे ना एंगल्फ करण्याचा प्रयत्न इथे चालू होतोय. म्हणजे मंथली चार्टवरती पण आपल्याला एक बुलिश पॅटर्न बनताना दिसतोय. वीकली चार्टवरती डायव्हर्जन्स आहे. डेली चार्टवरती सुद्धा प्रिव्हियस स्विंग हायला क्रॉस करून प्राइस वरच्या बाजूला ट्रेड होताना आपण पाहतोय. तर IT सेक्टरला आपल्या रडारवरती ठेवलं पाहिजे आणि पुढे जाता या सेक्टरमधून सुद्धा आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटतायत का? तर बेबी स्टेप घेत किंवा एकदम कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवून आपण IT सेक्टरमध्ये सुद्धा सिलेक्टिव्ह स्टॉकमध्ये पोझिशन पुढे जाता बनवू शकतो. कारण की फार करेक्शन IT सेक्टरमध्ये आलेलं होतं. चांगले चांगले स्टॉक भरपूर असे डिस्काउंट प्राइसमध्ये सध्या अवेलेबल आहेत. परंतु डेलीवरती RSI 60ला क्रॉस करून ट्रेड व्हायला लागला, तिथे सस्टेन झाला. विकलीवरती ऑलरेडी बुलिश डायव्हर्जन्स बनताना आपण पाहतोय. तर हे कुठे ना कुठेतरी आपल्याला IT सेक्टरमध्ये घडामोडी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहेत. त्यामुळं या सेक्टरमध्ये काम करणं पुढे जाता फायद्याचं ठरेल. तर यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. निफ्टी मेटल अगेन मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली आणि विकली 40-60च्या मध्ये आहे. क्लिअरली लॉंग टर्म ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे. शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंडमध्ये मेटलवरती थोडंसं करेक्शन होत असताना आपण पाहतोय. परंतु इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की इथे मेटलवरती विकलीवरती CIP काइंड ऑफ थिंग्स होते. परंतु एक रेड कॅन्डल बनल्यामुळे आपल्याला अजून इथे कन्फर्मेशन झालेलं नाहीये. तर आपल्याला इथे बघावं लागेल की मेटलमध्ये अजून डाऊनसाईडला करेक्शन होतंय की इथूनच मेटल सेक्टरमध्ये एक दुसरी रॅली, कारण की इथे ट्रेंड लाईनचा सुद्धा इथे आपल्याला अशा पद्धतीने इथे ट्रेंड लाईनचा सुद्धा सपोर्ट इथे मेटलमध्ये पाहावा लागेल. कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण मेटल हे दुसरं सेक्टर आपल्यासाठी बुलिश साईडला बुलिश मोमेंटममध्ये आपल्याला काम करण्यासाठी भेटू शकतं. निफ्टी इन्फ्रा अगेन तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये आहेत. क्लिअरली साइडवेज मार्केट. निफ्टी कन्झम्पशन तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये अवॉइड. निफ्टी कॅपिटल मार्केट गुड. मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली आणि विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होताना आपण पाहतोय. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर शॉर्ट टर्म मीडियम टर्ममध्ये थोडंसं टाइम करेक्शन प्राइसमध्ये होत असताना आपण पाहतोय. मंथली चार्ट हा अंडर करंट बुलिश आहे. तर हा दुसरा सेक्टर आहे इंडियन मार्केटमध्ये जो आपल्या रडारवरती आपल्याला ठेवला पाहिजे. निफ्टी FMCG अगेन तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साइडवेज मार्केट आहे. अवॉइड. निफ्टी मॅन्युफॅक्चरिंग मंथली RSI 60च्या वरती, डेली विकली 40-60च्या रेंजमध्ये. क्लिअरली शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंडमध्ये साइडवेज मुवमेंट होताना आपल्याला पाहायला भेटते. निफ्टी मिड कॅप
मंथली विकली RSI 60च्या मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहेत, परंतु टुवर्ड्स 60 साईडला ट्रेड होताना मिड कॅपमध्ये आपण पाहू शकतो. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा हायर हाय हायर लो फॉर्मेशन होत आहेत. तर निफ्टी मिड कॅप हा दुसरा सेक्टर आहे जिथे आपलं लक्ष असलं पाहिजे, कारण की प्राइस ॲक्शन इथे आपल्याला बुलिश मोमेंटम दर्शवत आहे. निफ्टी डिफेन्स अगेन पॉझिटिव्ह सेक्टर. मंथली विकली RSI 60च्या वरती, डेली बिटवीन 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली मिडियम टर्म ट्रेंड, लॉंग टर्म ट्रेंड बुलिश आहे. तर निफ्टी डिफेन्स हा दुसरा सेक्टर आपल्याला इंडियन मार्केटमध्ये बाईंग साईडला लक्षात घेतला पाहिजे. निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल मंथली 40-60च्या रेंजमध्ये RSI आहे आणि डेली विकलीवरती 60च्या वरती RSI ट्रेड होतोय. म्हणजे शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म ट्रेंड कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये हे स्ट्रॉंग आहेत. बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला भेटतंय. तर पुढे जाता कन्झ्युमर ड्युरेबल हा आपल्यासाठी दुसरा एक सेक्टर काम करण्यासाठी बाईंग साईडला आपल्याला भेटू शकतोय. निफ्टी ऑटो मंथली RSI 60च्या वरती, डेली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली शॉर्ट टर्म मिडियम टर्ममध्ये प्राइस ॲक्शनवरती आपण साईडवेज मुवमेंट पाहू शकतोय. निफ्टी एनर्जी अगेन तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साईडवेज मार्केट आहे. निफ्टी 500 अगेन तिन्ही RSI मंथली विकली डेली 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साईडवेज मार्केट आपण पाहू शकतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पाहिलं की आजच्या आपल्या या ॲनालिसिसमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला एशियन मार्केट सोडून बाकी सर्व मार्केटमध्ये युरोपियन US मार्केटमध्ये आपल्याला लॉंग टर्म ट्रेंड आणि मिडियम टर्म ट्रेंड इंटॅक्ट आहेत असं पाहायला भेटलेलं होतं. थोडंसं एशियन मार्केटमध्ये विकली चार्ट जे आहेत म्हणजेच मिडियम टर्म ट्रेंड जो आहे तो आपल्याला कुठे ना कुठेतरी करेक्शन मोडमध्ये आलेला आपण पाहू शकतो. तर मोठे आपण असं म्हणू शकतो की ग्लोबल मार्केटमध्ये मंथली म्हणजे लॉंग टर्म ट्रेंड हा अंडर करंट हा बुलिश आहे, परंतु वीकली चार्टवरती जो मिडियम टर्म ट्रेंड आहे तो त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक साईडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला भेटलेली आहे. म्हणजेच जो बुलिश मोमेंटम चालू होता त्याला ब्रेक लागताना आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये दिसत आहे. म्हणजेच पुढे जाता थोडंसं मार्केट ग्लोबल मार्केट साईडवेज झालेलं आपल्याला पाहायला भेटू शकतं. इंडियन मार्केटचा जर विचार केला तर आपल्याला एक 2-3 सेक्टर सोडले, फॉर एक्झाम्पल डिफेन्स, फार्मा आणि कन्झ्युमर ड्युरेबल किंवा अगेन मिड कॅप. तर या सेक्टरमध्ये जर एखाद्याला बाईंग साईडला काम करायचं असेल तर या सेक्टरमधून आपल्याला स्टॉक फाइंड आउट करता आले पाहिजेत आणि या सेक्टरमध्ये आपण बाईंग साईडला काम केलं पाहिजे. आणि भरपूर असे सेक्टर आहेत आपले जे मॅक्झिमम सेक्टर साईडवेज मुवमेंट होत असताना आपल्याला इंडियन मार्केटमध्ये दाखवत आहेत. त्यामुळं मित्रांनो, पुढे जाता पुढचा आठवडा आपल्यासाठी हे बघण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे की निफ्टीमध्ये ब्रेकआउट येतोय की इथून पुढे निफ्टीमध्ये अगेन डाऊन साईडला करेक्शन आपल्याला पाहायला भेटतंय. कारण की ओव्हरऑल सेक्टरचा सिनारिओ जर आपण पाहिला तर आपल्याला 2-3 सेक्टर सोडून कुठेही बुलिश मोमेंटम सेक्टरल इंडायसेसमध्ये पाहायला भेटत नाही. तो थोडासा कन्सर्निंग घटक आपल्यासाठी इंडियन मार्केटमध्ये आहे. अगेन USD INR आपण पाहिलं की त्याची प्राइस वाढणं, USDला स्ट्रेंथ USDला स्ट्रेंथ येणं, इंडियन रुपी वीक होणं आणि अगेन क्रूड ऑइलची प्राइसमध्ये एक रॅली चालू होणं, करेक्शन अपसाईडला चालू होणं, हे कुठे ना कुठेतरी इंडियन इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून पुढे जाता आपल्या रॅलीला ब्रेक लावू शकतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला आजच्या ह्या ॲनालिसिसमधून बाईंग साईडला काम करण्यासाठी आपल्याला फार्मा, डिफेन्स, मिड कॅप अशा पद्धतीनं आपल्याला बाईंग साईडला अपॉर्च्युनिटीज तयार करून देऊ शकतात. परंतु मित्रांनो, निफ्टीचा प्राइस स्ट्रक्चर पाहता थोडंसं ॲडवायझेबल हे राहील की पुढच्या आठवड्यामध्ये कमीत कमी ट्रेड केले पाहिजेत. आपल्याला निफ्टीने ब्रेकआउट देऊ द्या. वरच्या बाजूला ब्रेकआउट झाल्यानंतर तो सस्टेन होऊ द्या क्लोजिंग बेसिसवरती. त्यानंतर आपल्याला डायरेक्शनल व्ह्यू बनवता येईल. सध्या निफ्टीमध्ये मेक ऑर ब्रेक सिच्युएशन आहे. जर का ब्रेकआउट फेल झाला तर आपल्याला पाहावं लागेल की निफ्टीला आपल्याला आपण तयार असलं पाहिजे की आपल्याला डाऊनसाईडला सुद्धा आपल्याला निफ्टीला प्ले करता आलं पाहिजे. तर त्यासाठी पुढचा आठवडा थोडासा आहे ना वेट अँड वॉचमध्ये जाऊ द्या. जास्त हेवी ट्रेडिंग करण्याचा वेळ नाही आहे तो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमधून
जर का तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये आणि एज्युकेशनसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जर फायद्याचा वाटत असेल, तर मित्रांनो जरूर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या एका मित्राबरोबर शेअर करा. तुम्ही या व्हिडिओमधून काय शिकला ते तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही मेन्शन करा. मी प्रत्येक कमेंट्स तुमची वाचेन आणि त्याला रिप्लायसुद्धा देईन. अशाच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अशाच वीकली मार्केट अपडेटच्या माध्यमातून. तोपर्यंत गुड लक आणि गुड ट्रेडिंग. थँक यू.